तुम्ही कधी विचार केला आहे का की पंढरपूरची वारी नेमकी कधीपासून सुरू झाली आणि दरवर्षी लाखो लोक शेकडो किलोमीटर पायी चालत का बरं जातात? वारकरी संप्रदाय नेमका सुरू कधी झाला याविषयी अनेकांची समजूत असते की वारीची परंपरा ही संत ज्ञानेश्वरांपासून सुरू झाली. पण इतिहास सांगतो की संत ज्ञानेश्वर महाराजांच्या अगोदरपासूनही शेकडो वर्षांपूर्वी वारीची परंपरा चालू होती. ज्ञानेश्वर महाराजांचे वडील विठ्ठलपंत हे स्वतः अनेक वर्ष पंढरीची वारी करत होते. म्हणजेच वारीची परंपरा ही 800 वर्षापेक्षा जुनी आहेच, पण या वारीची मुळे त्याहूनही अधिक खोल रुतलेली आहेत. पंढरपूर हे तीर्थक्षेत्र किती जुनं होतं हे म्हणाल तर हे तीर्थक्षेत्र ज्ञानेश्वरांपूर्वीही अनेक शतकांपासून प्रसिद्ध आहे. संत ज्ञानेश्वरांपूर्वी स्कंद पांडुरंग महात्म्य नावाचे संस्कृत स्थळ पुराण प्रसिद्ध आहे. या ग्रंथामुळे तीर्थक्षेत्र म्हणून पंढरपूर अत्यंत प्राचीन असल्याचे सिद्ध होते. यानंतर आणखी एक महत्त्वाचा पुरावा मिळतो. देवगिरीच्या यादव राजांच्या दरबारातील मंत्री हेमाद्री म्हणजेच हेमाडपंत यांनी इसवी सन 1260 ते 1270च्या सुमारास चतुर्वर्ग चिंतामणी हा ग्रंथ लिहिला. त्यामध्ये पंढरपूर आणि विठ्ठल यांच्याविषयी अनेक श्लोक आढळतात. या पंढरपुरात विठ्ठल का बरं आला हे सांगणारी आपल्याकडे एक कथा प्रसिद्ध आहे. वारकरी परंपरेनुसार पुंडलिक हा आईवडिलांची मनापासून सेवा करायचा. आईवडिलांची सेवा करून ह्या भक्ताने विठ्ठलाला प्रसन्न केलं. वैकुंठाहून या भक्ताच्या भेटीसाठी देव पंढरपुरात आला. देव जेव्हा या भक्ताला भेटायला आला त्यावेळेस हा भक्त त्याच्या आईवडिलांच्या सेवेमध्ये व्यस्त होता. त्याने विठ्ठलाला उभं राहण्यासाठी एक वीट फेकली आणि विटेवरती उभे राहायला सांगितले. तेव्हापासून हा विठ्ठल त्या विटेवर उभा आहे अशी आपल्याकडे समजूत आहे. विठ्ठल भक्तीच्या परंपरेत संत ज्ञानेश्वरांचं अनन्यसाधारण महत्त्व आहे. 13व्या शतकात ज्ञानेश्वरांच्या ज्ञानेश्वरी ग्रंथामुळे सर्वसामान्यापर्यंत ज्ञान पोचलं. साध्या आणि सोप्या भाषेत कोणतीही जात धर्म न मानता ज्ञानेश्वरांनी ज्ञानाचे दरवाजे सर्वांसाठी खुले केले. ज्ञानेश्वरांच्या या लेखनातून वारकरी संप्रदायाला एक तात्विक अधिष्ठान प्राप्त झालं. यानंतर संत नामदेव महाराजांनी या तत्त्वज्ञानाचा प्रसार केला. ते फक्त महाराष्ट्रापुरते मर्यादित राहिले नाही, त्यांनी उत्तर भारतासह समग्र भारत पिंजून काढला. त्यामुळे वारकरी संप्रदायाचा संदेश दूरपर्यंत पोचायला मदत झाली. ज्ञानेश्वर आणि नामदेव यांच्या काळानंतर देवगिरीच्या यादवांचं राज्य संपलं. त्यानंतर इस्लामी सत्ता, बहमनी आणि विजयनगर या राज्यांतील संघर्ष सुरू झाला. पुढील सुमारे 250 वर्षे मोठ्या राजकीय अस्थिरतेत गेली. या काळाला काही इतिहासकार वारकरी परंपरेतील तमोयुग असे म्हणतात, कारण या काळात संप्रदायाला नवी दिशा देणारा मोठा संत किंवा प्रभावी ग्रंथ मिळाला नाही. याच काळाशी संबंधित आणखी एक प्रसिद्ध आख्यायिका आपल्याकडे सांगितली जाते. विजयनगरचा राजा कृष्णराय पंढरपूरची विठ्ठलाची मूर्ती आपल्या राज्यात घेऊन गेला. नंतर संत एकनाथ महाराजांचे पणजे संत भानुदास यांनी ती मूर्ती पुन्हा महाराष्ट्रात आणली. यानंतर संत एकनाथ महाराजांनी वारकरी संप्रदायाला संजीवनी दिली. त्यांनी भागवत धर्माचा प्रसार केला आणि समाजातील विविध घटकांना पुन्हा एकत्र आणण्यासाठी संघर्ष केला. संत बहिणाबाई सांगतात त्याप्रमाणे एकनाथांनंतर संत तुकाराम महाराज या परंपरेचे कळस बनले. पुढे या परंपरेत फड व्यवस्था प्रसिद्ध झाली. फड म्हणजे काय तर वारकऱ्यांचा संघटित समूह. एकनाथ आणि तुकाराम महाराजांच्या पूर्वी काही प्रमाणात फड अस्तित्वात होते, पण वाशीचे मलाप्पा वासकर यांनी 17व्या शतकात या फडांना व्यवस्थित संघटित स्वरूप दिले. त्यानंतर देहूकर, आजरेकर आणि इतर अनेक फड अस्तित्वात आले. या फडांमुळे लाखो वारकऱ्यांचे व्यवस्थापन अधिक शिस्तबद्ध होऊ लागले. आता आपण पाहतो तेवढी भव्य दिव्य वारी पूर्वी नसायची. पूर्वी फक्त संत ज्ञानेश्वरांच्या पादुका गळ्यात घालून दिंडी पंढरपूरला जात असे. पण 19व्या शतकात सातारा जिल्ह्यातील हैबतराव बाबा आरफळकर यांनी पालखी सोहळ्याला अधिक संघटित आणि भव्य स्वरूप प्राप्त करून दिलं. त्यामुळे आज आपण जी भव्य दिव्यता पाहतो त्यामागे त्यांचे मोठे योगदान आहे असं समजलं जातं. या सगळ्या परंपरेचे वर्णन करताना संत बहिणाबाई म्हणतात की ज्ञानदेवे रचिला पाया, उभारिले देवालया, नामा तयाचा किंकर, तेने रचले ते आवार, जनार्दन एकनाथ खांब दिधला भागवत,
तुका झालासे कळस भजन करा सावकाश. म्हणजेच वारकरी संप्रदाय हा एक व्यक्तीने निर्माण केलेला नाही, अनेक संतांनी, अनेक पिढ्यांनी आणि असंख्य वारकऱ्यांनी मिळून तो घडवला आहे. ही पंढरीची वारी ही फक्त पायी चालण्याची परंपरा नाही, ती महाराष्ट्राच्या इतिहासाची, भक्तीची, समतेची, समाज सुधारणेची आणि लोकसंस्कृतीची जिवंत परंपरा आहे. वारीविषयी माहिती सांगणारा हा सकाळचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि वारीविषयी अजून तुम्हाला काय जाणून घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.